काव तुम्हाला माहितीये बायको कनी या बल्ब सारखी राहते, पुऱ्या संसारात उजीड करते. मम्मी काय करतो त्यासारखे ना 3-4 बल्ब घेतो म्हणजे पुऱ्या संसारात उजीडच उजीड. जास्तच बोलताय. कावा जेव्हा आपले लेकरं लहान होते पाय आणि आपलं भांडण होत जाय, आठवते का तुला? तू काय म्हणत जाय? हाव आठवते ना. मी म्हणत जाय माझे लेकरं जर असे लहाने मोठे असते ना काची तुम्हाला सोडीसन चालली जाते मी, अशी म्हणत जाय मी. मग आता आपले लेकरं मोठे झाले ना. काय बोलले? अव मी काही तसं नाही म्हणत आहे. आता आपले लेकरं मोठे झाले असा त्या मनात आता विचार नाही येत ना, म्हटलं तसा जसा पहिले येत जाय तसा. हा आता नाही येत माझ्या मनात तसा विचार. काव आजचा राशी भविष्य वाचला का तुम्ही? अव तू तुझी भविष्यवाची घे, कारण की त्या मूडवर माझे भविष्य अवलंबून आहे. जास्त नाही बोलताय तुम्ही. हा थांबा तुम्ही, आता दावतो तुमच्या राशी भविष्य. काव मला एक सांगा, टीव्हीत आणि बायकोत काय फरक आहे? काहीच फरक नाही आहे. कस काय? अव एक नाटक संपलं की लगेच दुसरं नाटक चालू होतं. जास्तच बोलायला लागले. हं? हे पाय उलट बोलली, वाद घातला, संताप केला, लोकांशी भांडणं केलं ना, तर तरी तुला कोणी काही चांगला म्हणणार नाही, कोणी काही तुला काही पुरस्कार देणार नाही. शांत बसल्यावर आणि सर्व सहन केल्यावर बी कोणी काही मला पुरस्कार देणार नाहीये. हे काही सुधारणार नाही रे बापा. काव तुम्हाला एक विचारू? विचार ना. तुम्ही काही पागल दवाखान्यात गेलते? हे पागल, मग तुला कुठून आणली आहे? जास्त नाही बोलताय तुम्ही. हा चालले जा बरं इकडून. सुरुवात कोण गेली? माझे डोकं नका फिरवा, चालले जा. सुरुवात कोण गेली? पागल दवाखान्यात गेलते का ना? मूक ढमूक जाताय की नाही इकडून? आगाऊपणा तुला येतो. चालले जा, माझे डोकं नका फिरवा. पागल दवाखान्यात गेले कोणी? पागलावानी तर करते लगेच घेतला कोंगा मारायला. पागल दिसते का? बरोबर म्हणत होती मी माय की तुमच्याशी लग्न नको करू, पण मीच पागल झाली होती तुमच्याशी लग्न करायला. अशी म्हणे तुझी माय? मग रा बाप रे, म्हणजे ते बाई माय एवढा चांगला विचार करत होती आणि आज लोक मी त्या बाईला इतला वाईट समजत होता. बापरे बाप. जास्त नाही बोलताय तुम्ही. हा चालले जा बरं इकडून, डोकं नका फिरवा माय. हा काव हे घ्या पाणी. ती आपली बाजूची की नाही, तिनं धुणं भांड्यासाठी ना 12,000 कामवाली लावली. तर मग मी काय म्हणते म्हणजे मी तुले कामधंदे करायला कुठे जाऊ देणार नाही. पुरं ऐकी घ्या. पुरा ऐकी घ्या. काय त्याच्यामध्ये 12-15 हजारासाठी मी तुला त्या बाजूवालीच्या घरी कामधंद्याला जाऊ देईन का? बिलकुल असं चालणार नाही. मला काही एवढा पगार कमी नाही आहे की ते आपला ऍडजस्ट होणार नाही, समजलं ना? आपण ऍडजस्ट करू घेऊ. पण काही अरे 12चे 3-15 बी दिले तुले तरी मी तुला कामा आले तरी जाऊ देणार नाही तर नाही, समजलं ना? बिलकुल आपल्या घरचेच कामं कर आणि घरीच राह, काही जाऊ नको दुसऱ्याच्या घरी कामाला. पुरा ऐकत बी नाही आम्हाला.